नागपुरातील राड्याच्या दरम्यान भालदारपुरा परिसरामध्ये संतापजनक घटना घडली। जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला। अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंसक जमावातल्या काही जणांनी महिला पोलिसांना स्पर्श करत विनयभंग केला। महिला पोलिसांकडे पाहून अश्लील इशारे करत शिवीगाळ करण्यात आली। भालदारपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली। अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचाही प्रयत्न झाला। गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली, त्यात शिवीगाळ सुद्धा सुरू झाली। पोलिसांवर हल्ला चढवला, त्यांना मारहाण केली। एकाच त्यातल्या काही जमावाने महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला इतकी शूरवीर होती की तिने त्या सगळ्या जमावातून ती बाहेर पडली आणि नंतर तिने काल याची तक्रार नोंदवली आहे। माझी आपल्या माध्यमातून सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे तो सगळा पोलिसांकडे आम्ही दिला आहे। तो सगळा बघून त्या सगळ्या नालायकांवर, त्या नराधमांवर कडक कारवाई करावी असा आपण सरकारला आदेश द्यावा अशी माझी विनंती। पोलिसांवर ज्यांनी कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही। शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत। त्यामुळे ज्यांनी कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी। काल सर्व फुटेज जर बघितलं, आज पण टीव्हीवर सर्व फुटेज दिसतंय की महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला। काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं। त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते। पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। पोलिसांवरती हात उचलायची हिंमत झालेली आहे आणि पोलिसांचा धाक काय असतो 100% दाखवलं जाईल। कायदा जर का कोणी असा पद्धतीने हातात घेऊन असे कृत्य केले असेल तर ह्यांना सोडलं जाणार नाही आणि पोलिसांचं मनोबळ अर्थातच कमी होता कामा नये, खाली होता कामा नये। ही जबाबदारी आमची देखील आहे आणि अशा वेळेला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असे निर्देश आम्ही